गुड इव्हनिंग. वेलकम टू माय ब्लॉग. तो आजचा ब्लॉग आहे इथे शिवाजी चौकचा. म्हणजेच आम्ही निघालो होतो शॉपिंगला. गुरुवार येणार आहे तर गुरुवारची शॉपिंग करायची आहे. म्हणजेच घट वगैरे मांडणार. मम्मी इथे रस्त्यावरती बायका बसलेल्या, म्हणजेच एक आजी आणि एक मावशी बसलेली. त्यांच्याकडून बार्गेनिंग करून नेकलेस घेतल्या माझ्यासाठी. आणि त्यानंतर पुढे येऊन इथे एक ओम नावाचं स्टोर होतं, जिथे देवाची मूर्ती वगैरे सामान भेटतं बाकीचं. त्याच्यानंतर आम्ही इथे पुढे इथे तिथे बघून थकलो होतो आणि नंतर स्टोअरमध्ये गेलो. मम्मी बोलली की काही सामान घ्यायचं आहे, तर मी इथे बघितली, हाय हॅलो केलं स्वतःला. नंतर मम्मी इथे सामान वगैरे बघितली, प्राईस वगैरे विचारली. प्राईस वगैरे विचारून म्हटलं की ही कशी दिली दादा. ते बोलले की ताई ही 550ची. त्यानंतर मम्मी बोलली की बाई किती महाग आहे, महागाई तर अशी वाढते. मी बोलली की हो वाढते ना. मग नंतर स्टोअरच्या बाहेर निघालो. स्टोअरच्या बाहेर निघून आम्ही बाहेर आलो तर मम्मी आली होती मागून. माझ्या मागे मम्मी होती आणि मी पुढे चालत होतो. आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी इथे तिथे हळूहळू चालत असं एकदम हळूहळू चालत होती. कारण की थंडी संध्याकाळची एवढी वाजते ना इथे की विचारू नका. आणि पुढे मम्मी एवढे स्पीडमध्ये चालत होती की विचारू नका. बापरे, जसं की चाकच लागले पायाला. इथे पुढे येऊन एक स्टोर होतं. स्टोर नाही, असा मोठा एकदम वेअरहाऊस म्हणू शकतो आपण, होलसेल मार्केट. इथे मम्मी बोलली की लास्ट टाईम पप्पांसोबत आली होती मी शॉपिंगला. म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती घ्यायला. तेव्हा 5,500ला बसली होती दोन्ही पण. त्यानंतर इथे मम्मी बोलली की हे दाखवा दादा, ते दाखवा. आणि इथे काकांनी सगळे दोन्ही मूर्त्या काढून दाखवल्या, छोट्या छोट्या. अजून तिला कुबेर हवी होती. कुबेरमध्ये तिला नव्हती भेटत चांगली एखादी मूर्ती. त्यासाठी ती इथे तिथे फिरून बघत होती. हे स्टोर एवढं मोठं होतं की विचारू नका. मी तर इथेच थांबली बाबा. दमली बाई मी. दमली म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळे मी थोडं हळूहळू, म्हणजे दम लागत होता मला. कारण की फीवर पण जास्त होता आणि मला थंडी पण वाजत होती. मी जॅकेट वगैरे घालून निघाली होती, स्वेटर वगैरे. इथे आमच्या आईची मूर्ती, म्हणजेच मुकुट तिचं. इथे बघून फिरून आम्ही असाच वेळ घालवला, अर्धा एक तास. ही जी पंचमुखी म्हणजे काय म्हणतात त्याला, मला कॉमेंटमध्ये सांगा, मला नाही माहीत. पण ही सेकंडवाली जी होती ती खूप वजन होती आणि ही फर्स्टवाली एवढी हलकी होती. मम्मी बोलली असंच असतं. मग इथे हळूहळू बघत होतो आम्ही. त्यानंतर इथे माझे वडील, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले आणि गणपती बाप्पा दोघांच्या दर्शनाला. आणि इथे कोपऱ्यात मी व्हिडिओ शूट करता मला माझी कुलदैवत स्वामिनी आई तुळजापूरचं दर्शन झालं. म्हणजेच तुळजापूरची अंबाबाई आपली, तिचंही दर्शन झालं. इथे मूर्त्या वगैरे घेऊ एवढ्या सुंदर आहेत ना, तुम्ही नक्की विजिट करू शकता. कल्याणमध्ये राहत तर शिवाजी चौकजवळच हे दुकान आहे. आणि इथे अगरबत्त्यांचं कलेक्शन, धूपचं कलेक्शन वगैरे पण छान होतं. इथे मला एक डब्बा आवडला होता, तो घेतला आम्ही. अगरबत्तीमध्ये मम्मी कन्फ्यूज होत होती की कुठली घ्यायची अगरबत्ती वगैरे. इथे एवढं मोठं स्टोर आहे, तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि डिस्काउंटमध्ये घेऊ शकता. माझा चेहरा एवढा सुजला होता की मला बोलता पण नव्हतं. तरी मी मम्मीला मदत केली इथे अगरबत्ती आणि धूप सिलेक्ट करण्यामध्ये. आणि इथे तिथे फिरून नंतर मला पाठी एक असं दिसलं, जे की मी म्हणलं चल तिकडे बघूया. तिकडे पण देवांची मूर्ती वगैरे ठेवली होती. इथे आपले देव वगैरे होते आणि काही. मम्मी परत तिकडे पुढे जाऊन त्यांना बोलली हे दाखवा, ते दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. मम्मीचं असंच, हे घे ते घे. नंतर परत आम्ही मध्ये गेलो. मध्ये जाऊन मम्मीने घेतली अगरबत्ती, धूप वगैरे, ताकी कलेक्शन होते.
कलेक्शन नाही, तिला आवड आहे देवपूजेची. मग ती अगरबत्ती धूप वगैरे घेतली. इथे आम्हाला सूर्यदेव पण दिसले होते. सूर्यदेव म्हणजे खरे सूर्यदेव नाही, म्हणजे त्यांचा साचा किंवा मूर्ती असं म्हणू शकतो त्याला. हे बघा, हा वाला डब्बा मला आवडला होता धुपाचा. फ्रेग्रन्स नव्हती येत, पण होता, नॉर्मल होता. मी तरी चेक करत होती फ्रेग्रन्स येतं की नाही. मम्मीचं अजून कन्फ्युजन होतं की बाबा घेऊ कुठले. हे बघा, हे सूर्यदेव भेटले मला. त्यांच्या समोरच ठेवली होती ही त्रिशूल ठेवल्यानंतर मी म्हटलं तिथे बघूया कोपऱ्यात. असं दुसऱ्यांच्या दुकानात घुसायचं नाही बाबा, चुकीची गोष्ट आहे. त्यानंतर इथे आम्हाला परत आमची तुळजापूरची अंबाबाई दिसली. तिचा आशीर्वाद घेतला, मनातली इच्छा सांगितली आणि नंतर गणपती बाप्पा, अन्नपूर्णा आणि छोटे गणपती बाप्पा, परत मोठे गणपती बाप्पा, महालक्ष्मी, सर्व देव एकसोबतच दर्शन झाले मला तर. आणि इथे खाली आपले दगडूशेठ हलवाई बसले होते, त्यांनाही बघितलं. गेलो बाहेर. इथे खाऊ गल्ली होती बाहेर. खाऊ गल्लीमध्ये मम्मी बोलली त्या दुकानात जाऊया, कारण की तिकडे लास्ट टाईम आल्यावर मम्मी आणि पप्पानी समोसे खाल्ले होते. ती बोलली की मला एक समोसा आणि तुला एक सँडविच घे. मग मी माझ्यासाठी घेतलं होतं सँडविच आणि मम्मीला समोसा. हे असं खाऊन आम्ही आलो नंतर घरी आल्यावरती इथे फ्लोअरला बघितलं तर लाईट चमकत होती आणि मम्मीचे शूज बाहेर पडले होते. सो इथे मी म्हटलं की चला डोर तर उघडाच आहे. हे बघा, डोर उघडल्यावर इथे मंथन बसला होता.